नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागे आपण वातावरण या घटकामध्ये याचा जो पहिला भाग होता त्या पहिल्या भागामध्ये वातावरणाचा अर्थ, त्याचबरोबर वातावरणाचे गुणधर्म म्हणजेच हवेचे गुणधर्म, त्याचबरोबर वातावरणाची वैशिष्ट्ये या महत्त्वाच्या घटकांच्या विषयी माहिती बघितलेली होती. त्याचबरोबर याचा जो भाग क्रमांक 2 आहे, या भाग क्रमांक 2 मध्ये कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजे हे जे वातावरण आहे ते वातावरण कोणत्या प्रमुख घटकांच्यामुळे बनलेलं आहे हे आपण प्रामुख्याने भाग 2 मध्ये, भाग क्रमांक 3 मध्ये वातावरणाची रचना कशा प्रकारे आहे, वातावरणाचे कोणकोणते जे प्रमुख थर आहेत हे आकृतीच्या माध्यमातून, त्याचबरोबर वातावरणाचे उपथर, त्या प्रत्येक थराचा असणारा विस्तार, वस्तुमान, तापमानाची स्थिती, घनता आणि दाब स्थिती हे आपण सर्व आकृतीच्या साहाय्याने बघितलेलं होतं. आता त्यानंतरचा जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे, हे आपण जे सर्व वातावरणाचा अभ्यास केला याच्या पाठीमागच्या 3 भागांच्या मध्ये, आता या ठिकाणी या वातावरणाचं महत्त्व काय आहे, ते वातावरण का महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. म्हणूनच या ठिकाणी या लेक्चरला आपण वातावरणाचे महत्त्व कशा प्रकारचे आहे ते या ठिकाणी बघणार आहोत. आता आपण ज्या पृथ्वीवरती राहतो त्या पृथ्वीच्या सभोवताली असणारे जे हवेचं आवरण आहे, त्या हवेच्या आवरणाला आपण वातावरण असं म्हणतो. मग आपल्याला या हवेच्या आवरणाचा फायदा होतो का? तर निश्चितच आपल्याला या हवेच्या आवरणाचा फायदा होतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला वातावरणाचे महत्त्व बघणं गरजेचं आहे, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा याच्यावरती बरेचसेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता या ठिकाणी वातावरणाचं जर महत्त्व आपण बघायला गेलो तर वातावरण हा पृथ्वीचा एक भौगोलिक घडामोडींचा आधार आहे. कारण आपण बघतो की पृथ्वीवरती ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक घडामोडी असतात, म्हणजे पाऊस असेल, त्याचबरोबर दव, धुके, दैवर हे हवेची वेगवेगळ्या प्रकारची अंगे असतील, वृष्टीचे प्रकार असतील, त्याचबरोबर अंतर्गत हालचाली असतील, जमिनीच्या आतमध्ये किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली, ह्या सर्व प्रकारच्या ज्या हालचाली आहेत त्या हालचालींवरती वातावरणाचा सर्वात जास्त महत्त्वाचा प्रभाव असलेला पाहायला मिळतो. म्हणूनच या ठिकाणी वातावरण हा पृथ्वीच्या भौगोलिक घडामोडींचा आधार आहे. त्याचबरोबर वातावरण जे आहे ते वातावरण पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्रमुख आधार आहे. कारण आपण पृथ्वीवरची जी जर जीवसृष्टी बघितली तर प्राणी असतील, वनस्पती असतील, मानव जात असेल, या सर्वांचा जो प्रमुख आधार आहे ते वातावरण आहे. जर वातावरण जर योग्य किंवा चांगलं किंवा मानवाला फायदेशीर असेल किंवा मानवी जीवनासाठी जर अनुकूल असेल तर त्या ठिकाणी मानव त्या ठिकाणी राहू शकतो. जर ते मानवासाठी अनुकूल किंवा फायदेशीर नसेल तर मानव त्या ठिकाणी राहू शकत नाही. त्यामुळे वातावरण जे आहे ते वातावरण पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्रमुख आधार असलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर जीवसृष्टीचा तो प्रमुख घटकसुद्धा आहे, कारण मानवजात ही पूर्णपणे वातावरणावरती किंवा वातावरणातील वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडींवरती अवलंबून असलेली पाहायला मिळते. आता हे जे वातावरण आहे ते वातावरण आपल्याला काही प्रमुख घटकांच्या माध्यमातून बघायचं आहे, की त्या घटकांच्या माध्यमातून आपल्याला वातावरणाचं महत्त्व आहे ते अधिकपणे स्पष्ट करता येईल. आता वातावरणाचं जर महत्त्व पाहायला गेलं तर वातावरणाचे महत्त्व प्रमुख 8 मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. याच्यातील पहिला आहे तो म्हणजे जीवनस्रोत, त्यानंतरचा संरक्षक कवच, तापमान संतुलन, जलसंतुलन, हवेचे आविष्कार, मृदा निर्मिती, सौंदर्यपूर्ण आविष्कार, त्याचबरोबर संदेशवहन आणि हवाई वाहतूक या प्रमुख घटकांच्या माध्यमातून आपल्याला वातावरणाचं महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यातील पहिला आहे तो म्हणजे जीवनस्रोत. आता जीवनस्रोत का आहे? कारण जर आपण पाहिलं तर वातावरणातील सर्व सजीव जे आहेत त्या सर्व सजीवांसाठी आवश्यक असणारे जे महत्त्वाचे घटक आहेत ते महत्त्वाचे घटक त्यांना वातावरणाच्या माध्यमातून प्राप्त होत असतात. म्हणून वातावरण हा जो आहे तो वातावरण मानवाचा किंवा सजीवांचा जीवनस्रोत आहे किंवा त्याच्या माध्यमातूनच मानवाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळत असतात. आता या कोणत्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये हवा आहे, त्याचबरोबर आपल्याला पाणी प्यायला लागतं. पाणी जे आहे ते पाणी सूर्याच्या बाष्पीभवनामुळे, त्याचबरोबर वातावरणामध्ये घडणारी बाष्पीभवनाची प्रक्रिया, सांद्रीभवनाची प्रक्रिया, या सर्व प्रक्रियांच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळतं. ऊर्जा आहे, ऊर्जेच्या माध्यमातून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. स्वतःचं अन्न स्वतः तयार केल्यामुळे काय होतं, आपल्याला ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळतो. त्यामुळे या ठिकाणी वातावरण हा मानवाचा एक जीवनस्रोत आहे. त्याचबरोबर अन्नही आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळतं.
त्यामुळे जर आपण पाहिलं तर मानवाचं जीवन जे आहे ते मानवाचं जीवन या वातावरणावरती अवलंबून असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण आणि इतर ज्या क्रिया आहेत त्या इतर क्रियांच्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत ते वायू आपल्याला वातावरणाच्या माध्यमातून मिळतं. आता आपण प्रकाश संश्लेषणाची क्रिया तुम्ही विज्ञानामध्ये बघितली असेल. त्याचबरोबर आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो. त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आहेत, ज्वलनाची क्रिया आहे, त्याचबरोबर वनस्पती कुजण्याची प्रक्रिया आहे. या सर्व प्रकारच्या क्रियांच्यासाठी आवश्यक असणारे जे वायू आहेत ते वायू आपल्याला वातावरणाच्या माध्यमातून मिळतं. आता आपण बघितलेलं होतं की कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर याची लिंक खाली दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आपण वायू हा घटक बघितलेला होता, त्याच्यामध्ये वायू या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. आता हे जर वायू आपण बघितले तर वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत. काही प्रमुख 4 वायू आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणात पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आढळतात, तर काही आहेत ते अत्यंत कमी प्रमाणात आहेत. परंतु जे जास्त प्रमाणात आहेत ते सर्व वायू आपल्याला पृथ्वीवरती असणाऱ्या प्रत्येक गोष्टींच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. मग याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया असू द्या, श्वसनाची क्रिया असू द्या, त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या ज्या क्रिया आहेत त्या इतर वेगवेगळ्या क्रियांच्यासाठी आपल्याला वायू हा अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर बाष्प जर आहे ते आपण बाष्प जर बघितलं तर बाष्प हे आपल्याला वातावरणामुळे उपलब्ध होतं आणि हे सजीवांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. का आहे? कारण या बाष्पामुळेच नंतर बाष्पावरती सांद्रीभवनाची प्रक्रिया बाष्पीभवनाची प्रक्रिया होते, सांद्रीभवन होतं आणि त्यानंतर त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं किंवा पावसामध्ये रूपांतर होतं. जर पाऊस पडला नाही तर वनस्पती उगू शकणार नाहीत. वनस्पती नाहीत उगवल्या तर ऑक्सिजन मिळणार नाही, शेतीला पाणी मिळणार नाही, पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. त्यामुळे बाष्प आपल्याला वातावरणामुळे उपलब्ध होतं आणि वातावरण हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं आहे. कारण बाष्प हा आपल्यासाठी जसा महत्त्वाचा घटक आहे, आपल्यासाठी जसा जीवनस्रोत आहे, तसं वातावरण आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण हे वातावरण आपल्याला बाष्पांमुळे निर्माण होतं. आता जर आपण पाहिलं तर या वातावरणामुळेच आपल्या जी पृथ्वी आहे ती पृथ्वी सजीव ग्रह म्हणून ओळखली जाते. कारण आत्तापर्यंतच्या अभ्यासामध्ये आपल्या ज्या अवकाश आहे किंवा सूर्यमाला आहे किंवा आकाशगंगा आहे याच्यामध्ये कोणत्याही ग्रहावरती मानवी अस्तित्व किंवा सजीवाचं अस्तित्व असलेलं आपल्याला आजपर्यंत पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे या ठिकाणी सजीवसृष्टी असलेला पृथ्वी हा एकमेव ग्रह म्हणून ओळखला जातो. आता जीवनस्रोत जो आहे तो जीवनस्रोत या ठिकाणी याच्यासाठी महत्त्वाचा आहे की वातावरणामुळेच या सर्व गोष्टी आपल्याला अनुकूल झालेल्या आहेत. या अगोदरही आपण पृथ्वी आणि पृथ्वीच्या आजूबाजूचे ग्रह किंवा सूर्यमालेचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्येही आपण बघितलेलं आहे की पृथ्वीवर हा एकमेव त्याचं पृथ्वी या ग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यावरती सजीव अस्तित्वात आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर वातावरणाच्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे संरक्षक कवच. आता आपण जर पाहिलं तर संरक्षक कवच कोणाला असतं की जो लढाईला जातो, जो रणभूमीवरती असतो, त्या रणभूमीवरती असणारा जो सैनिक असतो किंवा मावळा असतो, तो मावळा आपलं रक्षण करण्यासाठी ढालीचा वापर करतो. किंवा आपण पोलीस बघतात, आपण पोलीस त्या ठिकाणी बुलेट प्रूफ जॅकेट वापरतात की ज्याच्या माध्यमातून त्याला गोळी लागू शकत नाही. किंवा आपण सैनिक बघतो, सैनिकसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा वापर करतात आणि आपल्या शरीराचं रक्षण करत असतात. तसं या ठिकाणी संरक्षक कवच म्हणून या ठिकाणी पृथ्वीचं रक्षण वातावरण करतं. आता ते कशा प्रकारे करतं तर पृथ्वीच्या भोवतालचं वातावरण वैश्विक किरण, गामा किरण, क्ष किरण, अतिनील किरणे, सौर वारे, लहान उल्का या सर्व गोष्टींच्यापासून पृथ्वीचं रक्षण करण्याचं काम वातावरण करत असतं. म्हणूनच पृथ्वीचं कवच म्हणून आपण वातावरणाला ओळखतो. आता हे सर्वांच्या माध्यमातून काय होतं तर क्ष किरण आहेत, वैश्विक किरण आहेत, गामा किरण आहेत, अतिनील किरण आहेत, सौर वारे आहेत. हे जर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येऊन जर आदळले तर पृथ्वीचा नाश व्हायला 1 मिनिटही लागणार नाही. पृथ्वीचा विध्वंस होऊ शकतो. परंतु हे सर्व थांबवण्याचं काम वातावरणाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणूनच या ठिकाणी संरक्षक कवच म्हणून आपण वातावरणाला ओळखतो की ज्याच्या माध्यमातून आपल्या पृथ्वीचं रक्षण केलं जातं. त्याचबरोबर वातावरणामध्ये असणारा जो ओझोन थर आहे त्या ओझोन थर अतिनील किरणांचं शोषण करतो. आता जर ओझोन थर नसता तर आपल्या पृथ्वीची काय अवस्था झाली असती? आपल्या पृथ्वीवरती मानवी अस्तित्व राहिलं नसतं, कोणत्याही प्रकारची हिरवी वनस्पती राहिली नसती,
हिरवी वनस्पती राहिली नसती तर ऑक्सिजन मिळाला नसता, आणि ऑक्सिजन मिळाला नसता तर मानव अस्तित्वही या ठिकाणी राहिलं नसतं. परंतु ओझोन हा जो वायू आहे तो ओझोन वायू सूर्यापासून येणारी जी महाभयंकर अतिनील किरणं जी आहेत, जी किरणं मानवी अस्तित्व संपवू शकतात, त्या अतिनील किरणांचं शोषण करण्याचं काम ओझोन करतो. आता त्याच्यामुळं काय होतं तर या शोषणामुळे किंवा या वातावरणाने केलेल्या या रक्षणामुळे याचा आपल्या मानवी जीवनावरती किंवा सजीवांच्या जीवनावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. आता आपण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे जर आपण आफ्रिका खंडामध्ये बघितलं, आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी जमाती आहेत. बुशमेन आदिवासी जमात एक आहे. जी बुशमेन आदिवासी जमात, त्या ठिकाणी एवढी भयंकर उष्णता आहे, पूर्ण वाळवंटी प्रदेश आहे, परंतु हे लोक सूर्यापासून किंवा सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपले रक्षण करण्यासाठी पूर्ण कायम वर्षभर त्यांच्या शरीरावरती मातीचा लेप लावतात. का लावतात? कारण त्या ठिकाणी विषुववृत्त गेलेलं आहे, विषुववृत्तावरती सूर्याची किरणं लंबरूप पडतात आणि त्या किरणांचा त्या लोकांना तर त्रास होतो, म्हणून त्या ठिकाणी त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी ते लोक हे उपाय करतात. जर तिथं ही अवस्था असती किंवा आपल्या पृथ्वीवरती वातावरण नसतं तर या ठिकाणी त्याच्यापेक्षाही भयंकर अवस्था आपल्या सर्व पृथ्वीची झाली असते. म्हणून या ठिकाणी सजीवांच्या या सर्व घटकांच्यामुळे आपल्या सजीवांच्या आरोग्यावरती परिणाम होत नाही. त्यानंतरचा जो तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तापमान संतुलन. आता वातावरण काय करतं तर वातावरण सजीवांचं रक्षण करत नाही, तर पृथ्वीवरती येणारी जी सूर्याची किरणं आहेत त्या सूर्याची किरणं त्याचबरोबर इतर घटकांच्या माध्यमातून आपल्या पृथ्वीचं वातावरण संतुलित ठेवण्याचं काम करतं. आता हे कशा प्रकारे ठेवतं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. वातावरण पृथ्वीच्या तापमानात संतुलित किंवा सहनीय मर्यादेत ठेवण्याचं काम करतं. सहनीय मर्यादित म्हणजे कसं की ते वातावरण आपल्याला किमान सूट झालं पाहिजे किंवा आपल्याला ते सोसता आलं पाहिजे, अशा प्रकारे ठेवतं. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, मिथेन, त्याचबरोबर पाण्याची वाफ आणि ओझोन या हरितगृह वायूंमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उत्सर्जित होणारी उष्णता जी आहे ती उष्णता शोषली जाते. ती उष्णता शोषल्यामुळे काय होतं तर पृथ्वीचं तापमान दिवसा खूप जास्त आणि रात्री खूप कमी होत नाही. जर असं झालं असतं तर त्या ठिकाणी पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणात विचित्र परिस्थिती निर्माण झाली असती आणि हे अशा प्रकारे वातावरण शोषल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या पृथ्वीवरती वातावरण संतुलित राहतं. जर असं संतुलित राहिलं नसतं तर दिवसा जवळपास 94°C तापमान झालं असतं आणि रात्री 185 म्हणजे -185°C एवढं कमी झालं असतं. का कमी झालं असतं? कारण सूर्यापासून दिवसभर उष्णता मिळते. ही पूर्ण उष्णता जर आपल्याकडे पूर्ण प्रमाणात आली असती आणि ही जर वातावरणापासून जर उत्सर्जित परत सूर्याकडे गेली नसती तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम आपल्यावरती झाला असता. पूर्ण उष्णता आपल्याकडे आली असती तर त्या ठिकाणी तापमान वाढलं असतं आणि जर रात्री सूर्यास्तानंतर त्या ठिकाणी जर वातावरण पूर्णपणे वातावरणातील उष्णता जर परत आपल्याकडे या पाण्याची वाफ, ओझोन या वायूमुळे भूपृष्ठाकडे जर आली नसती तर त्या ठिकाणी वातावरण एकदम थंड झालं असतं. हे थंड होण्याचा परिणाम जवळपास 185°C गेलं असतं. म्हणून या ठिकाणी पृथ्वीवरचं तापमान संतुलित ठेवण्याचं काम वातावरणाच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याचाच फायदा मानवाला होतो. म्हणून वातावरण हे मानवाच्या दृष्टिकोनातून तापमान संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जलसंतुलन. आता आपण जलसंतुलन म्हणजे पाणी. आता पाण्याचं संतुलन कशा प्रकारे होतं तर वातावरणामुळे जलचक्राची निर्मिती होते. आता आपण जलचक्र बघितलेलं आहे, आपण पहिल्यापासून त्याचा अभ्यास करतोय, आताही आपल्याला अभ्यास करावा लागतोय. जलचक्र काय आहे तर जलचक्र सूर्याची उष्णता पाण्यावरती पडते, पाण्याचं बाष्पीभवन होतं, बाष्प आकाशात जातात, ठराविक उंचीपर्यंत गेल्यानंतर ते वाहून पुढे घेतले जातात, बाष्प धुलीकणांवर चिकटतात, त्याचा आकार मोठा होतो, पुढे जातात, बाष्पीभवनाची प्रक्रिया होते, सांद्रीभवनाची प्रक्रिया होते, त्यानंतर द्रवीभवन होतं, द्रवीभवन झाल्यानंतर पाऊस पडतो, पडलेल्या पावसाचं पाणी परत जमिनीवरून वाहून येऊन त्या ठिकाणी जलाशयांच्यामध्ये मिळतं, परत त्याची वाफ होते. हे जे जलचक्र आहे त्या जलचक्राची निर्मिती वातावरणामुळे होते. त्यामुळे वातावरण हे मानवाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पाऊस, गारा आणि हिमवृष्टी यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे वारे आणि ढग आहेत हे ढग तयार होण्याचं काम वातावरणामध्ये केलं जातं. आता आपण पाऊस बघतो, हे पाऊस
जो ज्या ढगांच्या माध्यमातून पडतो ते ढग वातावरणामध्ये अवकाशामध्ये असतात. त्याचबरोबर आपण गारा पाहिल्या, त्याचबरोबर हिमवृष्टी पाहिली. यांच्यासाठी जे आवश्यक असणारे वेगवेगळ्या प्रकारचे वारे आहेत ते वारे या प्रकारचे ढग तयार करतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात आणि बाष्प घेऊन आल्यामुळे त्या ठिकाणी जलचक्राची निर्मिती होते. त्यामुळे त्या ठिकाणी जलसंतुलन राहण्यासाठी मदत होते आणि हे जलसंतुलन राहिल्यामुळेच आपल्या पृथ्वीवरती मुबलक प्रमाणात पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी आपली पृथ्वी ही नीलग्रह म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या ठिकाणी जलसंतुलन हे सुद्धा वातावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि हे जलसंतुलन राखण्याचं काम वातावरण करतं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वातावरण हे महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा आपल्याला महत्त्वाचा घटक बघायचा आहे वातावरणाच्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातून, ते म्हणजे हवेचे आविष्कार. आता आपण हवेचे आविष्कार वेगवेगळ्या प्रकारचे बघितलेले आहेत किंवा हवेची अंगे बघितलेली आहेत. जवळपास वेगवेगळी 50 प्रकारची हवेची अंगे आहेत. त्याच्यातील काही आपल्याला प्रमुख या ठिकाणी आढळतात आणि जी आपण बघू शकतो किंवा आपल्या ती अनुभवातही आहेत. याच्यामध्ये दव, दहिवर, हिमवृष्टी, पाऊस, वादळे, धुके, वीज, त्याचबरोबर गारा इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे जे हवेचे आविष्कार आहेत ते हवेचे आविष्कार वातावरणाच्या उपस्थितीमुळेच त्या ठिकाणी निर्माण होतात. आता आपण दव बघतो. हिवाळ्यामध्ये तुम्ही जर गेला तर गार्डनमध्ये किंवा गवतावरती जर पाहिलं तर लहान लहान दव असतात. तुम्ही जर बर्फाळ प्रदेशात गेला, जम्मू काश्मीरला गेला तर त्या ठिकाणी हिमवृष्टी होते. आपल्याकडे पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये काही प्रमाणात, पावसाळ्यात जास्त, उन्हाळ्यामध्ये कधीतरी पाऊस पडतो. मोठमोठी वादळे येतात. थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात धुकं पडतं. उन्हाळ्यामध्ये विजा पडतात. त्याचबरोबर गारांचा पाऊस पडतो. हे जे सगळ्या प्रकारच्या वातावरणाचे आविष्कार आहेत ते वातावरणाचे आविष्कार किंवा हवेचे आविष्कार आपल्याला वातावरणामुळेच प्राप्त होतात, कारण हे सगळे घटक वातावरणामध्ये निर्माण होतात. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मृदा निर्मिती. मृदा म्हणजे काय तर माती. आता मृदा निर्मिती कशा प्रकारे होते आपण बघतो की आपण जे अन्न खातो ते शेतातून येतं, पण शेतामध्ये माती आली कुठून? तिथे कोणी आणून टाकलेली आहे का? तर नाही. तर त्या मातीची निर्मिती झालेली आहे. ही मातीची निर्मिती होण्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचं जे कार्य आहे ते कार्य वातावरणाचंच असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण वातावरणामुळेच ऊन, वारा, पाऊस, हिमवृष्टी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आपल्या पृथ्वीच्या बाह्य शक्तीवरती किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किंवा भूपृष्ठावरती कार्यरत असतात. हे भूपृष्ठावरती कार्यरत असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती होतो आणि त्यामुळेच खडकांची झीज आणि विदारण होते. आपण यानंतरही बघणार आहोत की विदारणाच्या प्रक्रिया नक्की काय आहेत, कशाप्रकारे विदारण होतं, माती कशाप्रकारे तयार होते, मृदा कशाप्रकारे तयार होते, त्याची जी विदारणाचा जो आहे तो आपण सखोल अभ्यास करणार आहोत. परंतु या ठिकाणी मृदा निर्मितीसाठी हे वातावरण कार्य करतं, कारण सूर्याची उष्णता, वारा, पाऊस इत्यादी घटकांच्यामुळे त्या ठिकाणी मृदेची निर्मिती होती. त्यामुळे मृदा ही आपल्यासाठी आवश्यकच आहे. म्हणून या ठिकाणी वातावरणाच्या दृष्टिकोनातून मृदा हा आपल्याला महत्त्वाचा घटक असलेला पाहायला मिळतो की या मृदेची निर्मिती आपल्याला वातावरणामुळे झालेली पाहायला मिळते. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे सौंदर्यपूर्ण आविष्कार. आता सौंदर्यपूर्ण आविष्कार वातावरणामध्ये कशाप्रकारे होतात तर वातावरणामध्ये तरंगणारे जलबिंदू असतात, धूलिकण असतात व वायुरेणू असतात. यामुळे विविध प्रकारचे सौंदर्यपूर्ण आविष्कार आपल्याला पृथ्वीवरून पाहायला मिळतात. उदाहरणार्थ इंद्रधनुष्य, अरोरा प्रकाश जो प्रामुख्याने ध्रुवीय प्रदेशात दिसतो, त्याचबरोबर चंद्राला व सूर्याला पडणारी खळी, आकाशाचा निळसर रंग, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर क्षितिजावरती दिसणारे मनोवेधक रंग इत्यादी प्रकारचे जे आविष्कार आहेत ते आविष्कार आपल्याला वातावरणामुळेच प्राप्त होतात. आता आपण बघितले की जलबिंदू, धूलिकण, वायुरेणू हे प्रमुख आविष्कार आहेत जे वातावरणाचे सौंदर्यपूर्ण आविष्कार आहेत. जलबिंदू जर तुम्ही पाहिला तर एकदम लहान बिंदू आहे, जो आपल्याला त्याच्यातून लहान पाण्याचा थेंब कशाप्रकारे तयार होतो हा निसर्गरम्य आविष्कार आहे. धूलिकण, वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धूलिकण तयार होतात. ते धूलिकण तयार होण्यामुळेच या ठिकाणी आपण सूर्याची किरण आपल्याला सर्व ठिकाणी पोहोचू शकतात किंवा आपल्याला प्रकाश दिसतो. त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या प्रकारच्या आविष्कारांच्या मध्ये इंद्रधनुष्य आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. त्याचबरोबर ध्रुवीय प्रदेशामध्ये अरोरा प्रकाश पडतो. चंद्राला आणि सूर्याला पडणारी जी खळी आहे ती खळीही हा वातावरणाचाच एक आविष्कार आहे. त्याचबरोबर आकाशाचा दिसणारा निळसर रंग आपण
खालून वरती दिवसा आकाशामध्ये बघितलं तर आकाश पूर्णपणे निळा रंग दिसतो. हा निळा रंग का दिसतो हे तुम्हाला माहीत आहे. तो आपल्याला निसर्गाचा एक आविष्कार असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर सूर्योदयापूर्वी पूर्व दिशेला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आकाश एकदम आपल्याला लालसर दिसतं. हाही आपल्याला वातावरणाचाच आविष्कार असलेला पाहायला मिळतो. तर सूर्यास्तानंतर आपण जर पश्चिम दिशेला पाहिलं तर पश्चिम दिशेला असणारा जो वातावरणाचा आविष्कार आहे तो वातावरणाचा आविष्कार आपल्याला त्या ठिकाणी एकदम लालसर दिसणारा सूर्य, आजूबाजूचे वेगवेगळे रंग हे सुद्धा एक सौंदर्यपूर्ण आविष्कार असलेला पाहायला मिळतो. हे सर्व आविष्कार आपल्याला वातावरणामुळेच आपण पाहू शकतो. त्यामुळे वातावरण आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर संदेशवहन आणि हवाई वाहतूक. आता संदेशवहन आणि हवाई वाहतूक ही जर आपण पाहिली तर ही तर महत्त्वाचीच आहे. कारण वातावरणातील वायूमुळेच ध्वनिलहरी प्रवास करू शकतात आणि या ध्वनिलहरी प्रवास करू शकत असल्यामुळेच आपल्याला विविध प्रकारचे आवाज ऐकता येतात व आपल्याला संदेशवहन होतं. जर वातावरणामध्ये जर ध्वनिलहरींनी प्रवास केला नसता तर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बोललेलं जे एका व्यक्तीला ऐकायला येतं ते ऐकायला आलंच नसतं. जर आपण एका ठिकाणाहून उभे राहून जर दुसऱ्या ठिकाणी एक लांब असणारी काही यंत्रावरती असणाऱ्या व्यक्तीला आवाज जर दिला तर तो आवाज आपल्याला वातावरणामुळे ऐकू जातो. कारण वातावरणामध्ये ध्वनिलहरी ज्या आहेत त्या ध्वनिलहरी प्रवास करत असतात. जर या ध्वनिलहरी नसत्या तर अशा प्रकारचा आपल्याला आवाज ऐकता आला नसता. त्याचबरोबर वातावरणामधूनच आपल्याला जी विमानसेवा आहे किंवा हवाई वाहतूक आहे ती हवाई वाहतूक होते. त्यामुळेच या ठिकाणी वातावरणामुळे आपल्याला ह्या सगळ्या प्रकारचे घटक महत्त्वाचे असलेले पाहायला मिळतात. म्हणून या ठिकाणी हे जे वातावरण आहे ते वातावरण आपल्याला मानवाला वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून महत्त्वाचं असलेलं पाहायला मिळतं. हे वातावरणाचं महत्त्व जीवनस्रोत, संरक्षक कवच, तापमानाचं संतुलन, जलसंतुलन, हवेचे आविष्कार, त्याचबरोबर मृदा निर्मिती, सौंदर्यपूर्ण आविष्कार, संदेशवहन आणि हवाई वाहतूक या प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून आपल्याला वातावरणाचं महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की कोणत्या प्रकारचं महत्त्व वातावरणाचं आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता आलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण या प्रमुख 4 विभाग आपण बघितलेले आहेत. या 4 विभागांच्या मध्ये आपण वातावरणाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. या घटकावरती जर तुम्हाला काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे यानंतरचे येणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन व्हिडिओ आहेत ते सर्व तुम्हाला अभ्यासता येतील. थँक्यू.